दोस्तों गुड मॉर्निंग। तो कैसे हैं आप? आपका स्वागत है हमारे फिर से एक नए ब्लॉग में। गाइस सकाळी उठल्या उठल्या म्हणलं चला आज जरा शेतात जाऊ, आंघोळ बिंघोळ करून मस्त शेतात आलतो. शेतात येऊन बघतो तर काय रात्री कोणाकोण तरी मोटर चालू राहिली होती वाटते. सगळं पाणी साचलं झालं, सगळं विकलं पाणी वाया गेले. वाया म्हणजे चुकून मोटर चालू राहिली असेल, ते पाणी नंतर सगळं ते तालीच्या साईडला थांबले. तर भावना ये आपला कांदा कसा आहे तुम्हाला दाखवू काय कांदा. हे बघा, हे आपला कांदा आहे आणि आपली मेथी. ही मेथी तर काय कोणाला खाणं झालं नाही. फायनली तिला शेंगा आले, आता त्याचं बीज काढायचं आपल्याला. बरेच दिवस झालं कांद्याच्या शेतात काय आलो नव्हतो मी पण, म्हणून म्हणलं आज जरा जाऊन बघावंच म्हणलं कसं आलंय काय नाही, तुम्हाला पण दाखवा म्हणलं. त्या कांद्याच्या मध्ये ना ज्वारी पण लावली आम्ही. ते कसं आहे, कांदा निघले की ती ज्वारी पण नंतर कांदे निघले की ती ज्वारी ऑटोमॅटिकली मोठी होती, नंतर लय भारी येते ज्वारी त्याला. त्यामुळे म्हणलं आज जरा तुम्हाला पण आपलं शेत दाखवू. अरे बाई माझ्याकडून एक कांदा तुटला, शेट. जाऊ दे, त्याला काय असते म्हणून काही पण म्हणा. पण बऱ्याच दिवसात शेतात आलं ना, शेतात फिरायची एक मजा वेगळीच असते. आज मी शेतात आलो, मलाच भारी वाटायला लागलेली. आणि कांदा पण आता मोठा झाला आहे, त्याला बघून पण जरा बरं वाटतंय. हे साईडला जे दिसतंय ते आमच्या चुलत्याचा ऊस आहे. आणि तिकडं चुलत्याची ज्वारी आहे, तुम्हाला बघायची का? ती जी दिसते ना ते सगळी चुलत्याची ज्वारी. ती चुलत्याची ज्वारी, ते आमचा कांदा. सगळ्यांच्या मध्ये आम्ही फसलोय. पलीकडे एक चुलता आहे, ती पलीकडे एका चुलत्याची ज्वारी. इथं ही ऊस आहे तो एका चुलत्याचा आहे, आणि मध्येच आम्ही फसलेलो आहे. हे मधलं जे शेत आहे ते आमचं आहे. गाईज ही आमच्या चिंचा. हे चिंच आहे आणि ते आंब्याचं झाड. बाई याला तोड किती आला यार. बाई यावर्षी तर मजाच मजा आहे ना. फक्त वाऱ्याने याची वाट लावून म्हणजे झालं. बघू शकता किती याला बारा आंबा पण आलाय. हे दिसतंय का? बाई साहब, एक गजब आहे यार, कसलं भारी आलंय ना, कडक. मी पण वेल नव्हतं. इकडं नंतर घेवड्याची शेंगा आहेत. इकडं याची चिंच आहे, त्या चिंचाला पूर्ण घेवड्यानेच घेरून टाकलंय. पण आम्ही पण म्हणजे त्याला काय काढलेलं नाही, कारण घेवड्या शेंगा येतात महिन्याच्या महिना म्हणतो, दिवसाच्या दिवसाला. पण काय पण म्हणा यार, आंब्याला तोर इतका आलाय, मी पण नव्हतं बघितलं यारच्या आधी. गजब आहे यार, कडक. भाई साहब, आणि इकडे एक चिंच आहे, इथे एक जांभळ आहे. जांभळीला काय झालंय काय माहिती, हिला काय 2-3 वर्ष झाले काय वाढायचं नाव घेत नाही. पण इथे एक जांभळ आहे. ओ एक मिनिट गाईस, तुम्हाला काय दिलं होतं? थांबा एक मिनिट. भाई साहब, इथं बघ, दिसलं का काय? अरे भाई मजा यार. याचा काटा काढतो मी आता बरोबर. भाई मॉळ बसला इथं, मला माहित पण नाहीये, मी आज बघतो यार. एक ब्लॉग बनवण्याचा काहीतरी फायदा झालाय. चला, दिसलं राव मला ते. गाईज, मोबाईल उचलून व्हिडिओ शूट करायचं तर बिलकुल पण इच्छा नाही, पण म्हणलं यार आपली रिअल लाईफ तुम्हाला दाखवणं हे माझं काम आहे. नाही कंटाळा आलाय. सध्या आपण वैरण तोडतोय, आपल्याला इथं वैरण तोडायची तुम्हाला दाखवतो.